राष्ट्रहिताचा बुलंद आवाज, राष्ट्रप्रथम न्यूज। कागल नगर परिषद निवडणुकीत यंदा एक वेगळा आणि ऐतिहासिक अध्याय लिहिला जात आहे। राजकीय पक्षांकडून सतत दुर्लक्षित राहिलेल्या तृतीयपंथी समाजाने अखेर स्वतःचे प्रतिनिधित्व मिळवण्यासाठी स्वतंत्रपणे राजकारणाच्या मैदानात उतरवण्याचं ठरलेलं आहे। प्रभाग क्रमांक 5 अ मधून जावेद पिंजारी यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताच कागलमध्ये चर्चेचा विषय ठरलेला आहे। अर्ज दाखल करण्यासाठी तृतीयपंथी समाजासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले। हा अर्ज केवळ निवडणुकीसाठी नसून समान प्रतिनिधित्वाच्या लढ्याचं प्रतीक आहे अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली। जावेद पिंजारी यांनी स्पष्ट केले की आम्ही केवळ वंचित घटक नाही तर परिवर्तन घडवणारे नागरिक आहोत। त्यांचा अर्ज वैध ठरल्याने आता ते प्रभाग क्रमांक 5 चे प्रबळ दावेदार मानले जात आहे। दरम्यान स्थानिक राजकारणात मुश्रीफ घटके युतीमुळे काही मतदार अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देण्याच्या चर्चेत आहेत। याचा थेट फायदा पिंजारी यांना होऊ शकतो अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे। कोल्हापूर जिल्ह्यात या घटनेची सगळीकडे चर्चा असून तृतीयपंथी समाजाच्या राजकीय सहभागाचा हा प्रयत्न भविष्यातील राजकारणात नवा अध्याय ठरू शकतो। हे पोचतं किती जणांपर्यंत त्याला एक लिमिटेशन्स आहे, त्या माध्यमातून प्रभागातल्या लोकांना आरोग्य सोयीसुविधा मिळत नसेल, शिक्षणाच्या सोयीसुविधा, त्यानंतर प्रभागाचा सर्वांगीण विकास म्हणजे काय, त्या प्रभागातल्या व्यक्तीला रोजगार असेल, आरोग्य असेल किंवा अन्य कुठल्या गोष्टीसाठी आपल्या प्रभागातून बाहेर जाऊन कोणाकडे हात पसरू नये, ज्या पद्धतीने आज माझा समुदाय आलेला आहे। तर आम्ही अशी इच्छा व्यक्त करतो की पुढे येणाऱ्या सर्वसामान्यांना पुन्हा पुढे हात पसरायला लागू नये आणि प्रभागातल्या लोकांनी सक्षम उमेदवार निवडून द्यावा। त्यावेळेला आपण बघतो की खूप पक्षांमध्ये भांडणं चालू झालेली आहेत। मला फार अभिमान वाटते। याची सुरुवात मैत्री संघटन कोल्हापूर आणि माझ्या सखी शिवानी गजबर्यांना सुहासिनी आळवेकर, मयुरी आळवेकर, अमृत आळवेकर यांनी सगळ्यांनी सपोर्ट आम्हाला केला। त्यामुळे अशा पद्धतीचं आवाहन तुम्ही केलेलं होतं, प्रतिसाद मिळालेला दिसत नाही। आता ज्या पद्धतीनं मैत्री संघटनेने गेल्या आठवड्याभरापूर्वी पत्रकार परिषद घेऊन सर्व पक्षांना सांगितलं होतं की तृतीयपंथी समुदायातील घटकांना प्रत्येक पक्षाने उमेदवारी द्यावी, अजून कोणत्याही पक्षाने दिलेले नाही आहे। त्यामुळे पहिली सुरुवात आमची जावेद जे आहेत कागल येथून यांनी फॉर्म भरून याची सुरुवात केलेली आहे आणि नक्कीच ह्याचे पडसाद येणाऱ्या दिवसामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटतील आणि प्रत्येक जिल्ह्यातून गावखेड्यातून प्रत्येक तृतीयपंथी घटक हा उमेदवार म्हणून उभा राहील। आमचं विजन मिशन हेच आहे की गेल्या 75 वर्षामध्ये या भारत देशात अजूनपर्यंत आपण लोक निवडणूक लढत आहोत, ती म्हणजे रस्ता, पाणी, लाईट, ज्या मूलभूत सोयीसुविधा आतापर्यंत कोणत्याही राजकीय पक्षांना देता आल्या नाहीत। ह्याच्या पलीकडे जाऊन आज आपल्याकडे स्किल एम्प्लॉयमेंट, एज्युकेशन, सर्वांगीण विकास माणसाचा जो महत्त्वाचा आहे, ह्या सर्व दृष्टिकोनातून माझ्या समाजातले उमेदवार आपल्या आपल्या पद्धतीनं आपल्या प्रभागामध्ये काम करतील आणि ज्या पद्धतीनं प्रत्येक मतदार ज्या वेळेला रस्त्यावर जात असताना कुठल्याही माझ्या तृतीयपंथी बंधू भगिनीला 1 रुपये देता, त्या पद्धतीनं या माध्यमातून मी प्रत्येक मतदारांना आवाहन करते की त्यांनी मतांची देणगी आणि मतदांची जी तुम्ही आता भीक म्हणता पण आम्ही त्याला भिक्षा म्हणतो, तशी आम्हाला भिक्षा स्वरूपी या लोकांनी मतदान करून आमच्या उमेदवारांना निवडून द्यावा अशी विनंती करते। धन्यवाद। प्रभाग क्रमांक 5 मधून नाव सांगा आणि कागल जावेद अब्बास पिंजारी, मी एक तृतीयपंथी आहे। मी प्रभाग क्रमांक 5 मधून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, करणार आहे। प्रचार कशा पद्धतीनं करणार आहात, कारण दिग्गजांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत? नाही, ते त्यांच्या पद्धतीनं करते, मी माझ्या पद्धतीने करणार। काय ध्येय ठेवून या म्हणजे परवा 15 दिवसाच्या पाठीमागं आमच्या आणि संघटनाकडून आमची एक हे झालेली पत्रकार परिषद झालेली। त्यावेळेस इशारा दिलेला होता की तृतीयपंथीयांना तुम्ही उमेदवारी तुमच्याकडून तर द्या, नाहीतर मग आम्ही स्वतः स्वबळावर लढू, नाहीतर मग अपक्ष। काय मुद्दे घेऊन तुम्ही लोकांसमोर जाणार आहात, काय काम करणार आहात? आता ज्या मूलभूत गरजा आहेत त्याच्यावर पण आहे, परत आमच्या समाजासाठी पण लढा काय तर द्यायला पाहिजे, कारण भीक मागणं हाच एक व्यवसाय सोडून दुसरं काहीतरी पण आमचं पण पद असावं असं पण आमची इच्छा आहे। आम्ही पण कुठल्या तरी कार्यात आम्ही पण कार्य करावं समाजाबरोबर, खांद्याला खांदा लावून। नमस्कार, काय डोक्यात काय आहे, पहिल्यांदा काय काम करणार आहात?
नाही, पहिल्यांदा माझ्या प्रभागाचा मी विकास करणार, मग त्याच्यानंतर मग पुढे काय असेल, काय प्रभागात काय समस्या, काय असेल, लाईट पाणी असेल, अशा ज्या गरजेच्या रोजच्या ज्या जीवनातल्या आहेत त्या सगळं, शिक्षण म्हणा. खरं तर सगळ्या पक्ष